संजय राऊत यांच्या आरोपांवर आता गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं आहे। प्रफुल्ल लोढा सर्वपक्षीय कार्यकर्ता असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे। गिरीश महाजन यांनी फोटो दाखवले। शरद पवार, उद्धव ठाकरेंचा देखील लोढासोबत फोटो आहे। प्रफुल्ल लोढांचे अनेक नेत्यांसोबत फोटो असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। फोटो आहेत म्हणून स्वतःवरून स्वर्ग गाठू नका, राऊतांना उत्तर देण्यात आलं। एकनाथ खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय असंही गिरीश महाजन यांनी यावेळी म्हटलंय। हा जो लोढा आहे हा सगळ्याच पक्षांना त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। सगळ्या पक्षांच्या नेत्याबरोबर त्याचे त्या ठिकाणी फोटो आहेत, सगळेच आहेत। म्हणजे त्याचा कुठलाही एखादा पक्ष असा सुटलेला नाही की ज्या ठिकाणी नाही तो गेला नसेल। इथे बघा हे अध्यक्ष आहेत जयंत आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, त्यांच्यासोबत सतत चर्चा करताना ठिकठिकाणी त्याचे फोटो त्या ठिकाणी आहेत। दुसरं पवार साहेब आहेत, हे तर आपले मोठे नेते आहेत, त्यांच्यासोबत तर अशी चर्चा करतो की आता काय करताना काय नाही समजतच नाही मला तर म्हणजे इतकी गहन चर्चा दोघांमध्ये या ठिकाणी रस्त्याने चालताना झालेली आहे। इथे पवार साहेबाबरोबर आहे, पण माझा त्या गोष्टीला काही आक्षेप नाही आहे की बाबा यांच्यावर फोटो कसा घ्यायला म्हणून। आता राऊत साहेब ज्या पक्षाचे प्रवक्ते आहेत, आता बघा उद्धवजींबरोबर हा शोध चालून आला आहे। उद्धव ठाकरे साहेबांसोबत हा लोढा त्याच्याबरोबर आहेत, अनेक फोटो तसे त्यांच्यासोबत अनेक फोटो आहेत। त्यावेळेला अजितदादा राष्ट्रवादीचे नेते होते, त्यावेळेला हा त्यांचा फोटो त्याच्यासोबत आहे। इथे तर बघा आता जयंतराव आणि हे आमचे बघा जामनेरचे लोढाजी असं बोलतात की जसं की सगळं महाराष्ट्र त्यांना पादाक्रांत करायचं आहे की काय। आंबेडकर साहेब आहेत, आता गेल्या वेळेला लोकसभेला त्यांनी त्यांचं तिकीट घेतलं होतं, त्यांच्या पक्षात ते गेले होते, त्यांच्यासोबतचा फोटो आहे। हा फोटो त्यांच्यासोबत आहे आंबेडकर साहेबांच्यासोबतचा। आता हा सुप्रियाताईंवरचाच फोटो आहे। अरे तुम्ही याला काय म्हणायचं मग? हा सुप्रियाताई यांच्या सुळे यांच्यासोबतचा त्याचा फोटो आहे, त्याची सवय आहे सगळीकडे जाऊन फोटो काढायची। मग मी आक्षेप घेतला का? आता या लोढांचं जर प्रेस आपण कॉन्फरन्स बघितल्या आणि खडसे साहेबांचे स्टेटमेंट जर बघितले आपण तर तुम्हाला आश्चर्य वाटेल। अशा पद्धतीने हे लोक एकमेकांबद्दल बोलत आहेत, शिव्या देत आहेत, वाटेल तसं बोलत आहेत। प्रफुल्ल लोढा खडसेबद्दल काय काय म्हणाले, खडसे प्रफुल्ल लोढाबद्दल काय काय म्हणाले ते आपण बघितलंय। सकाळपासून लोक मला पाठवत आहेत आणि म्हणून कुठेतरी फक्त काही झालं की गिरीश महाजन, मला वाटतं हे इतके त्याचं काय बोलावं खडसेबद्दल मला कळत नाही खरं म्हणजे काय झालं। सगळ्यात दूर अपयश, कुठे यश नाही। आता सत्तेपासून दूर फेकले गेले, भाजपात येऊन अगदी लोटांकडे घरात आले, त्यांना कोणी पक्षात घेतलं नाही। त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था खरं म्हणजे खराबच झालेली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।